बऱ्याच वेळा आपण मोठ्या अमाऊंट ट्रान्सफर करतो, म्हणजे काही काही वेळेस आता आपण बातम्यांना वगैरे पण ऐकतो की 1,00,00,000 अमाऊंट ट्रान्सफर झाली किंवा दुसऱ्या अकाउंटला पाठवायची होती, म्हणजे एखाद्या एक्स अकाउंटला पाठवायची पण ती वाय अकाउंटला गेली, बरोबर. किंवा कधी कधी पैसे लॉस झाले तर ते रिकवर होताना पण आपण ऐकले. हो. मग ती काय कन्सेप्ट आहे बेसिक? आता त्यासाठी ऍक्च्युली एनसीसीआरपी पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे ते की तुमचे ज्या वेळेला असे फ्रॉड्स होतात, ऑनलाईन फ्रॉड्स होतात, बर ऑनलाईन क्राईम्स होतात, बर त्यासाठी ते पोर्टल केले. त्यामध्ये 3 बेसिकली ते आपण गोष्टी क्लिअर करतो. मी मुलींसाठी एक तिथं प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे बर की मुलींसोबत जर काही गैरव्यवहार झाला किंवा काही क्राईम झाले, हा ज्यांना स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करत नाही मुलींना, बर मुलींना भीती असते की स्वतःची आयडेंटिटी बरोबर, रिव्हील एक्झॅक्ट ती सगळ्यात महत्वाची. मग ते पोर्टल असं आहे की तिथं मुलीनं तिची स्वतःची काहीच आयडेंटिटी म्हणजे तिथे सिक्युरिटी दिलेली आहे त्यांनी बेसिकली. तिनं काही न देता हा. तिनं फक्त तिच्यासोबत जो घडलेला प्रकार आहे, आरोपीचं नाव किंवा जे काय घडलेलं आहे ते ओके. गोष्टी फक्त क्लिअर करायच्या. विदिन 24 आवर्स त्या आरोपीला उचललं जातं. त्यानंतर ती सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड जे काय अदर क्राईम्स आहेत, हा म्हणजे अकाउंट हॅक झालं किंवा काही बाकीचे छोटे मोठे क्राईम्स असतात, त्यासाठी तिथे एक एक scheme आहे. प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर फायनान्शियल एक आहे, तिथे तुम्ही काय करू शकता की तुमच्या बँकिंगचे जे प्रोसेस तिथे तुम्ही शेअर करू शकता. त्या- आता काय होतं की आपल्या अकाउंट मधून पैसे जातात, हा. आता अमाऊंट मोठी असते, 1 कोटी 2 कोटी. आता ज्यानं चोरले तो तर नाही की पैसे काढून घेणार आहे लगेच, तो काय करणार आहे, एका अकाउंट मधून दुसऱ्या दुसऱ्या अकाउंटला बरोबर ट्रान्सफर ट्रान्सफर करत राहणार आहे. बरोबर. हा ठीक आहे, तो एका लिमिटला जाऊन थांबेल ना, ओके. पैसे विड्रॉ तर नाही झालेले. मग आता ज्या वेळेला कुठेही गेले पैसे तरी ते बँकेत येतच आहे, बरं. प्लॅटफॉर्म म्हणजे हे फक्त मोठ्या अमाऊंट साठी होईल का छोट्या अमाऊंट साठी पण होऊ शकते? कारण छोटी अमाऊंट असताना जोपर्यंत एटीएम मधनं काढली किंवा पैसे विड्रॉ केले ओके, ओके. तर चान्सेस कमी असतात. अटॅकर लगेच काय किंवा हॅकर जो आहे तो काय तुमच्या एकट्यावरती भरोसा नसतो बरोबर की तुमच्या एकट्याचे पैसे आले की मी लगेच जाऊन बँकेतनं काढून आणले. बरोबर. ठीक आहे, ते कलेक्शन साठी थांबलेलेच असतात. ठीक आहे, मग एकदम मोठी अमाऊंट काढणार, मग आता तुमचे पैसे गेले, तुम्ही त्याच वेळेला जेवढ्या लवकरात लवकर क्राईम सीनला किंवा म्हणजे एनसीसीआरपी ला जर तुम्ही रिपोर्ट केला, तुम्ही कॉलवरती ऐकलं असेल 1930 ला कॉल हा, करा, तो CBC. एनसीसीआरपीचा नंबर, हा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंगचा पोर्टल, तुम्ही कॉल करा, कॉल करून त्यांना सांगा घडलेला प्रकार, ते तुमच्याकडनं मागून घेतील की तुम्ही ट्रान्झॅक्शन कधी केले, काय ते सगळे बरं. प्रूफ. एकदा व्हेरीफाय झालं की ज्या अकाउंटला ट्रान्सफर झाले त्या अकाउंट फ्रीज करतात. तिथनं पुढे झालं असेल तिथनं अकाउंट जेवढे झालेले ते फ्रीज करत येतात. अमाऊंट जिथं सापडेल तिथनं अमाऊंट रिव्हर्ट करतात, रिवर्ट करतात. तोपर्यंत समोरचे अकाउंट फ्रीज असतात आणि ते अमाऊंट रिटर्न होते हा. तुम्हाला